माझं नाव कबीर, आपली बातमी आपला मत, फक्त जनतेच्या आईनावर। आज मुंबईच्या कामगार आयुक्त कार्यालयामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचा एक मोठा मोर्चा आला होता। या मोर्चामध्ये 5000हून अधिक आरोग्य सेविका सामील झाल्या होत्या। ॲडव्होकेट प्रकाश देवदास यांच्या नेतृत्वाखाली हे आज आंदोलन पुकारण्यात आलं। या आरोग्य सेविका 1990 सालापासून या पदावर काम करता आहेत। त्यांची अशी मागणी आहे की त्यांना किमान वेतन देण्यात यावं आणि त्यांना महानगरपालिकेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावं। 1990 सालापासून काम करणाऱ्या हजारोंच्या संख्येने काम करणाऱ्या अनेक सेवा पुरवणाऱ्या महानगराला या आशा आरोग्य सेविका आहेत। पण थेट जाऊया आणि त्यांचे जे नेते आहेत ॲडव्होकेट प्रकाश देवदास यांच्याशी बोलूया। धन्यवाद। सांगाल का आज तुम्ही इथे का जमले होते आणि काय आंदोलन होतं? तुमचा प्रश्न काय, संघटनेचं नाव काय आहे आणि तुम्हाला काय आश्वासन मिळालेलं आहे? ॲडव्होकेट प्रकाश देवदास महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जी आहे त्याच्यामध्ये आरोग्य सेविका 4000 आमचे सभासद आहेत। महानगरपालिकेच्या 204 आरोग्य केंद्रामध्ये या आरोग्य सेविका काम करतात। घरोघरी जाऊन आरोग्याच्या दृष्टीने जे काही कामं असतात, लेप्रसी असेल, टीबी असेल, पल्स पोलिओ असेल, जे काय प्रेग्नन्सी वगैरे, ANC, PNC वगैरे म्हणतो ना, ते सगळ्याच काम करतात। पण याला फक्त 5000 रुपये दिले जातात महिन्याला। तर यांना किमान वेतन कायदा लागू आहे। तर किमान वेतन कायद्याप्रमाणे यांना 12000 रुपये मिळाले पाहिजे। तर आज आम्ही इथे आलो कारण याच्या आधी आम्ही पुष्कळ प्रयत्न केला। इथे सुद्धा आमचे केसेस चालू आहेत की 12000 हे द्यावं म्हणून, पगार किमान वेतन द्यावं म्हणून। तर आज एवढा मोठा मोर्चा बघून कामगार आयुक्तांनी ठरवलं की याचा आता त्वरित निकाल लावावा आणि त्याचा निर्णय येत्या 11 तारखेला लागणार आहे आणि आम्हाला 15 तारखेला मिळणार आहे, म्हणजे त्याचा तो निकालाचं पत्र आहे। पण जरा सांगू शकाल का, तुम्ही तर BMC मध्ये काम करणाऱ्या तुमच्या कामगार आहेत, कामगार आयुक्तांच्याकडे तुमचं जे म्हणणं आहे ते सादर केल्याने तुम्हाला इथून कसा न्याय मिळणार आहे यांचा आणि त्यांचा काय? आता हा जे काही वेतन आहे ना, हे वेतन कायदेशीर आहे, म्हणजे त्याचं काम इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार यांच्याकडे आहे। त्यामुळे याच्या आधी असं काही आश्वासन कामगार आयुक्तांनी दिलं होतं का तुम्हाला? हो, दिलं होतं। जुलै 2018 पर्यंत त्याचा निर्णय द्यायचा होता, पण आज मात्र ते लिखित करण्यात आलं। गेल्या वेळेला ते लिहिलं नव्हतं, आज तुम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि ते होणार आहे। आणि आता सुनावणी आहे ना, ती जवळपास संपलेली आहे। आज महानगरपालिकेने त्यांचा साक्षीदार आणला नाही आणि असे गेल्या 10-12 डेटमध्ये त्यांनी आणला नव्हता, म्हणूनच आम्हाला इथे यावं लागलं सगळ्यांना घेऊन। आणि आज त्यांनी क्लोज केलं, म्हणजे कोणाचाही साक्षीदार आता घ्यायचा नाही। आता आर्ग्युमेंटसाठी 6 तारखेला आहे आणि 6 तारखेला जे आर्ग्युमेंट झाल्यानंतर 11 तारखेला निर्णय होईल। तुमची कन्सिलिएशन सुरू होती का? नाही, कन्सिलिएशन नाही, हे प्रोसिडिंग आहे, पोस्ट ज्युडिशियल प्रोसिडिंग आहे। म्हणजे त्यांना ते जज होतात या मिनिमम वेजेस ॲक्टखाली, किमान वेतन कायद्याखाली ते जज आहेत आणि त्या जजने निर्णय द्यायचा आहे आणि तो निर्णय आता त्याने ऐकून घेतलेला आहे। एकच BMCचं काय म्हणणं आहे? BMCचं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टामध्ये यांची केस पेंडिंग आहे। तर सुप्रीम कोर्टामध्ये किमान वेतनासाठी पेंडिंग नाही, सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे ती परमनंट करणे आणि महानगरपालिकेचे सगळे सेवा नियम लागू करणे, महानगरपालिकेचा पगार देणे। आज आम्ही कायद्याखाली मागतो, म्हणजे जे किमान वेतन आहे त्याच्यापेक्षा कमी कोणी देऊच शकत नाही। काय वाटतं तुम्हाला आज जे काही झालं आहे हिअरिंग इथे, किती आशादायी आहात तुम्ही? नाही, पूर्णपणे आशादायी आहे, कारण त्यांना महानगरपालिकेला हे कायदेशीर ऑर्डर्स आहेत ना तेच मानतात, ते दुसरा कुठेही मानतात। समजा यदाकदाचित जर तुम्हाला इथे तुमच्या मनाप्रमाणे निकाल नाही लागला तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्ही जाऊ, हायकोर्टात जाऊ, पण मला तरी असं वाटतं की 99% हे आमच्या बाजूने आहे, कारण जे काही कायदा आहे तो कायदा यांच्यामध्ये बसतो, यांना लागू होतो आणि ते आम्ही सगळं दाखवून दिलेलं आहे। चॅनल पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या घंटीवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला आमचे सर्व